आणि विद्यार्थ्यांनो, आता आपण विपणनाचे महत्त्व पाहत आहोत. याआधी आपण विपणनाचे व्यवसाय संस्थेसाठीचे महत्त्व बघितले आहे. त्याच्या आधी समाजासाठी विपणनाचं महत्त्व, अशा दोन घटकाचं विपणनाचं महत्त्व काय आहे याचा अभ्यास आपण केलेला आहे. आता तिसरा जो घटक आहे तो म्हणजे ग्राहक. ग्राहकासाठी विपणन कसं महत्त्वाचं आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. ग्राहक हा बाजारपेठेचा राजा आहे. कोणताही व्यवसाय हा ग्राहकाभोवती फिरत असतो. जर ग्राहकाने एखाद्या वस्तूला पाठिंबा दिला तर ती वस्तू जोमात चालते किंवा त्या वस्तूचं भवितव्य उज्ज्वल असतं असं समजलं जातं. त्यामुळेच ग्राहकाला बाजारपेठेचा राजा असं संबोधलं जातं. मग या राजाविषयी विपणनाचं काय महत्त्व आहे किंवा या ग्राहकाला खुश करण्यासाठी किंवा या ग्राहकाला आपलंसं करण्यासाठी विपणन कसं महत्त्वाचं आहे हे आपल्याला पाहायचं आहे. त्यातला पहिला पॉईंट त्यांनी सांगितले की वस्तूविषयी जागृती वाढवणे. ग्राहक हा जर समाधानी असेल, ग्राहकाच्या आवडीनिवडी काय आहेत, ग्राहकाच्या अपेक्षा काय आहेत हे जाणून घेऊन जर वस्तू आणि सेवांच्या विक्रीमध्ये वाढ केली किंवा बाजारपेठेमध्ये त्या वस्तू आणि सेवांची माहिती मिळण्यास मदत झाली तर उत्पादक त्या ग्राहकाच्या आवडीनुसार किंवा अपेक्षेनुसार त्या पद्धतीने उत्पादन करतो. आणि जर ग्राहकांच्या आवडीनुसार किंवा त्यांच्या अपेक्षेनुसार जर वस्तू उत्पादित करून बाजारपेठेमध्ये नेण्यासाठी किंवा बाजारपेठेमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी जर उत्पादकांनी तयारी दर्शवली तर ग्राहक याचा उपयोग करून घेतो, ग्राहक याचा फायदा करून घेतो आणि ती वस्तू खरेदी करण्याचा निर्णय घेतो. बाजारपेठेमध्ये अनेक प्रकारची उत्पादनं असतात. एकच उत्पादक अनेक प्रकारच्या कंपन्या तयार करत असतात, पण प्रत्येक उत्पादनाबाबत वेगवेगळ्या प्रकारची वैशिष्ट्य असतात. हीच वैशिष्ट्य जर विपणनामुळे ग्राहकांना समजावून सांगितली, हीच वैशिष्ट्य जर विपणनामुळे ग्राहकांना पटवून दिली, त्याची गुणवैशिष्ट्य सांगितली, त्याच्या किमतीमधल्या फरक सांगितला, त्याची उपलब्धता सांगितली, त्याची गरज सांगितली आणि या सगळ्यांमधला तुलनात्मक अभ्यास करून जर ग्राहकांना त्या वस्तूविषयी समाधान निर्माण झालं किंवा ग्राहकांना त्या वस्तूची तुलना पटवून देऊ शकलं तर विपणनामुळे ग्राहकाच्या राहणीमानाचाही दर्जा सुधारतो आणि ग्राहक ती वस्तू खरेदी करायला तयार होतो. तर ग्राहकांच्या वस्तू खरेदीबाबतच्या ज्या काही अपेक्षा आहेत, ज्या काही आवडी आहेत, अशा वस्तूविषयी जागृती निर्माण करायची, ग्राहकाला वस्तूची माहिती निर्माण करून द्यायची की जेणेकरून ग्राहक वस्तू खरेदी करण्यासाठी आकर्षित होईल. त्यानंतर दुसरा घटक आहे दर्जेदार वस्तूंचा पुरवठा. बाजारपेठेत सध्या स्पर्धात्मक युग आहे. अनेक गोष्टीमध्ये स्पर्धा वाढत चाललेली आहे. एकाच प्रकारच्या अनेक वस्तू बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहेत, त्यामुळे स्पर्धाही जास्त प्रमाणामध्ये दिसून येते. मग अशा परिस्थितीमध्ये वस्तू आणि सेवांची सहज माहिती ग्राहकांना उपलब्ध करून दिली पाहिजे. ग्राहकांना दर्जेदार वस्तू कशा पद्धतीने पुरवता येतील याचा विचार व्यावसायिकाने केला पाहिजे किंवा व्यावसायिकावर ही नैतिक जबाबदारी येऊन पडते की आपण दर्जेदार वस्तू ग्राहकांना कशा पद्धतीने पुरवू. जर अशी दर्जेदार वस्तू आपण ग्राहकांना पुरवली किंवा ग्राहकांना उपलब्ध करून दिली तर व्यवसायाविषयी त्यांची सकारात्मक भावना तयार होते, व्यवसायाची चांगली प्रतिमा ग्राहकांच्या मनामध्ये निर्माण होते आणि ग्राहक त्या वस्तूविषयी किंवा त्या उत्पादनाविषयी एकनिष्ठ राहतात. त्यामुळे जेव्हा ग्राहक आपल्या वस्तूविषयी किंवा आपल्या उत्पादनाविषयी एकनिष्ठ राहतो तेव्हा नक्कीच आपली वस्तू चांगल्या पद्धतीने विकली जाते किंवा त्याला मागणी वाढते. जर उत्पादनाचं विक्रीचं प्रमाण वाढवायचं असेल, मागणीचं प्रमाण वाढवायचं असेल तर दर्जा कायम ठेवणं अपेक्षित आहे. ग्राहकांना नेहमी दर्जेदार वस्तू कशा पुरवल्या जातील याकडे उत्पादकाने लक्ष दिलं पाहिजे. त्याचबरोबर आपली वस्तू गुणात्मकदृष्ट्या आणि दर्जात्मकदृष्ट्या कशी योग्य आहे हे सुद्धा ग्राहकांना पटवून देता आलं पाहिजे किंवा ग्राहकांना ते दाखवून देता आलं पाहिजे. ही नैतिक जबाबदारी व्यावसायिकावर असते. जर व्यावसायिक ही नैतिक जबाबदारी पार पाडण्यामध्ये सफल झाला किंवा तो त्यामध्ये पास झाला तर ग्राहकांच्या मनामध्ये तो आपल्या उत्पादनाविषयी सकारात्मक भावना निर्माण करतो आणि एकदा ग्राहकांच्या मनामध्ये सकारात्मक भावना निर्माण झाली
त्याच्या अपेक्षेनुसार, त्याच्या समाधानानुसार जर त्याला ती वस्तू मिळाली तर ग्राहक परत दुसरी वस्तू खरेदी करत नाही. ग्राहक परत ती वस्तू खरेदी करतो. म्हणजे ग्राहकाची एकनिष्ठता त्या ठिकाणी दिसून येते. जर अशी एकनिष्ठता आपल्या उत्पादनाला व्यावसायिकांनी संपादन करून घेतली तर व्यावसायिकाच्या उत्पादनाला मागणीही वाढती असते. त्यानंतर तिसरा घटक आहे विविध वस्तूंचा पुरवठा. ग्राहकांच्या मनात उत्पादनाविषयी जागरूकता निर्माण होते किंवा जागरूकता निर्माण झाल्यानंतर ती वस्तू खरेदी करण्यासाठी त्यांना आकर्षित केलं जातं. मग आकर्षित करण्यासाठी ग्राहकांच्या संख्येमध्ये, त्यांच्या आवडीनिवडीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होतात, स्पर्धा वाढते आणि या बाजारपेठेमध्ये याचं त्यामुळे विभाजन होत जातं किंवा यामुळे ग्राहकांची संख्या म्हणा, ग्राहकांच्या आवडीनिवडी म्हणा, यामुळे बाजारपेठेचं विभाग केले जातात किंवा विभाजन होत जातं. आणि असं विभाजन झालं की ते व्यवसायाला किंवा विपणन करणाऱ्या नियोजकांना कठीण जातं. जेव्हा प्रत्यक्षात बाजाराचे विभाग लक्षात घेऊन व्यवसाय नवीन उत्पादन बाजारामध्ये आणतो किंवा आणले जातात तेव्हा व्यावसायिकांना बाजारपेठेच्या विविध विभागांच्या गरजा लक्षात घ्याव्या लागतात आणि मग ग्राहकांच्या विविध वस्तूंचा पुरवठा करण्याकडे लक्ष द्यावं लागतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही बाजारपेठेमध्ये जाता तेव्हा बाजारपेठेमध्ये गेल्यानंतर एक तर सुरुवातीला आपण ग्राहकांच्या मनामध्ये जागरूकता उत्पादनाविषयी निर्माण करून देतो, त्यांना आपण आकर्षित करतो. ग्राहक असंख्य असतात, त्यांच्या आवडीनिवडीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. या सगळ्या बदलांमुळे बाजारपेठेचं विभाग होत जातं आणि हे विभाग झालं की विपणनाला हे अवघड जातं. म्हणून प्रत्यक्षात बाजारपेठेचे विभाग काय आहेत याचा विचार विपणन करताना लक्षात घेतलं पाहिजे. जर तुम्ही बाजाराच्या विभागांचं विभाजन लक्षात घेतलं आणि त्यानुसार जर नवीन उत्पादनं बाजारपेठेमध्ये आणली, त्यानुसार जर प्रत्येक विभागानुसार जर तुम्ही गरजा लक्षात घेऊन वस्तूचा पुरवठा केला तर नक्कीच विविधतेमधून सुद्धा तुम्ही बदल घडून आणू शकता, तुमच्या उत्पादनाला वाढ आणू शकता. ह्या बाजारपेठेच्या विभागाचाच फायदा घेऊन त्यानुसार उत्पादनाची किंमत, त्यानुसार उत्पादनाचा आकार, त्यानुसार उत्पादनाचा दर्जा लक्षात घेऊन जर तुम्ही विविधतेतून एकता अशा पद्धतीने जर तुम्ही वस्तू तयार केली, उत्पादन तयार केलं आणि बाजारपेठेमध्ये जर आणलं तर तुम्ही नक्कीच तुमचा माल चांगल्या पद्धतीने विकू शकता किंवा चांगल्या पद्धतीने मागणी आणू शकता. त्यामुळे बाजारपेठेचा विचार करून विविध वस्तूंचा पुरवठा विपणनाद्वारे तुम्ही बाजारपेठेमध्ये केला पाहिजे किंवा ग्राहकांना पुरवला पाहिजे. विपणनाचं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे बाजारपेठेचा अभ्यास करणं, बाजारपेठेमधली परिस्थिती लक्षात घेणं. त्यानंतर चौथा घटक आहे निवड प्रक्रियेस मदत. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं पहिल्या पॉईंटमध्ये की या आवडीनिवडीमुळे आणि ग्राहकांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे बाजाराचे विभाग झालेले आहेत आणि या बाजाराच्या विभागामुळे तुम्हाला वेगवेगळ्या विविध प्रकारच्या वस्तू बाजारामध्ये उपलब्ध करून द्याव्या लागतात. जेव्हा उत्पादक अशा विविध प्रकारच्या वस्तू बाजारपेठेमध्ये उपलब्ध करून देतो तेव्हा नक्कीच स्पर्धा वाढलेली असते. स्पर्धात्मक युग तयार होतं आणि अनेक वस्तू स्पर्धेसाठी तयार होतात. मग या अनेक उपलब्ध असणाऱ्या विविध पर्यायामधून सर्वोत्कृष्ट वस्तू कोणती हे निवड करण्यास विपणन मदत करतं. एकाच प्रकारची वस्तू असते पण त्याच्यामध्ये थोड्या थोड्या अंतराने काही फरक असतो. मग हा फरक लक्षात आणून देण्याचं काम विपणनाद्वारे केलं जातं. जरी स्पर्धात्मक युग असलं, एकाच प्रकारच्या जरी अनेक वस्तू असल्या, एकाच उत्पादनाच्या अनेक प्रकारामध्ये वस्तू असल्या तरी कोणती वस्तू निवडावी यामध्ये फरक लक्षात आणून देण्याचं काम विपणनाद्वारे केलं जातं. हे जर फरक लक्षात आणून देण्याचं काम विपणनाद्वारे चांगल्या पद्धतीने केलं गेलं तर ग्राहकाला वस्तू निवड करण्यासाठी त्याचा फायदा होतो. म्हणून विपणन हे योग्य असलं पाहिजे. त्यानंतर पाचवा आहे ग्राहकांचे समाधान. जर आपलं विपणन सक्षम आहे असं जर आपल्याला ठेवायचं असेल किंवा आपलं सक्षम विपणन आहे हे जर आपल्याला जाणून द्यायचं असेल
तर विपणनाचं धोरण हे म्हणजे उद्दिष्टानुसार किंवा ग्राहकांना खात्री देऊन विपणन करणं आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही ग्राहकांना तुमच्या वस्तूविषयी, दर्जाविषयी खात्री देता, तेव्हा तुमची जाहिरात ही समाधानकारक व्हायला पाहिजे. तुम्ही जाहिरातीद्वारे किंवा तुमच्या सवलतीद्वारे ज्या ज्या गोष्टी तुम्ही ग्राहकांना सांगतात, त्या सर्व गोष्टींची, त्या सर्व अपेक्षांची तुम्ही पूर्तता केली पाहिजे. जर जाहिरातीत सांगितलेल्या गोष्टींची तुम्ही पूर्तता केली तर ग्राहक समाधानी राहतो. त्यामुळे ज्या वेळेस तुम्ही विपणनाद्वारे एखाद्या वस्तूची जाहिरात करता, तेव्हा ती जाहिरात दर्जेदार असली पाहिजे. त्यामध्ये उत्पादनाची खात्री असली पाहिजे, नाविन्यता असली पाहिजे, उत्पादनाची उपलब्धता असली पाहिजे. या सगळ्या गोष्टी असतील तर ग्राहक समाधानी राहतो आणि वस्तू खरेदीसाठी पुढे येतो. त्यामुळे विपणनाचं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे ग्राहकाला समाधानी कसं करायचं. विपणन करत असताना जी जाहिरात केली जाते, जी माहिती सांगितली जाते, त्याद्वारे ग्राहकाचं समाधान लक्षात घेणं अपेक्षित आहे. जर चांगल्या विपणनाच्या जाहिरातीमुळे ग्राहक समाधानी झाला तर वस्तूच्या उत्पादनाची मागणी नक्कीच वाढते. त्यामुळे 6वा घटक आहे आता पुढचा, नियमित वस्तूंचा पुरवठा. विपणन जर परिणामकारकरित्या तुम्ही केलं असेल, चांगली जाहिरात केली असेल, ग्राहक समाधानी झाला असेल, त्या जाहिरातीमुळे किंवा तुमच्या योग्य विपणनामुळे ग्राहकांचा तुमच्या वस्तूवर जर विश्वास बसला असेल, तर पुढचं महत्त्वाचं काम म्हणजे वितरणाचं. वितरण प्रणालीसुद्धा तुमची चांगली असली पाहिजे. फक्त ग्राहकांचं समाधान झालं आहे, जाहिरात चांगली केली आहे, एवढं करून तुमचं काम होत नाही, तर तुम्ही ते वितरण अखंडितपणे केलं पाहिजे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा खंड पडायला नको. वस्तूंचा पुरवठा हा नियमित करणं अपेक्षित आहे. वस्तूची मागणी आणि वस्तूचा पुरवठा यामध्ये समतोल राखता आला पाहिजे. समतोल राखला की आपोआपच किंमतसुद्धा स्थिर राखली जाते. त्यामुळे जेव्हा विपणन तुम्ही योग्य प्रकारे करता, विपणन करून जेव्हा ती जाहिरात केली जाते, ग्राहक समाधानी राहतो, ग्राहक तुमची वस्तू खरेदी करण्यासाठी जागृत होतो, आकर्षित होतो, तेव्हा विपणनाचं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे नियमित पुरवठा करणं अपेक्षित आहे. जर तुम्ही एवढं सगळं करून वस्तूचा पुरवठा नियमित करू शकला नाही तर ग्राहक त्या वस्तूपासून दुरावण्याची शक्यता असते. त्यामुळे विपणनाचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य म्हणजे जेव्हा ग्राहक आपल्या वस्तूवर ठाम राहील, जेव्हा आपल्या उत्पादनाला ग्राहकांचा प्रतिसाद चांगला मिळेल, त्यानंतर त्या वस्तूचा पुरवठा विपणनाद्वारे योग्य पद्धतीने केला गेला पाहिजे. ते वितरण अखंडितपणे व्हायला पाहिजे, त्यामध्ये खंड पडता कामा नये. वस्तूचं वितरण करत असताना वस्तूला मागणी किती आहे त्या प्रमाणात उत्पादन केलं पाहिजे. त्या प्रमाणामध्ये तुमच्या वस्तूचा पुरवठा बाजारपेठेमध्ये व्हायला पाहिजे. हे जर तुमचा समतोल राखला गेला तर आपोआपच तुमची किंमतसुद्धा स्थिर राहील. त्यामुळे वस्तूचा पुरवठा हा नियमित करणं हे महत्त्वाचं काम विपणनाद्वारे केलं पाहिजे. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो, ग्राहकांसाठी हे 6 मुद्दे त्यांनी दिलेले आहेत. पहिला मुद्दा आपण बघितला विषयी जागृती वाढवणे. दुसरा बघितला दर्जेदार वस्तूंचा पुरवठा. तिसरा बघितला विविध वस्तूंचा पुरवठा. चौथा निवड प्रक्रियेस मदत. 5वा ग्राहकांचे समाधान आणि 6वा नियमित वस्तूंचा पुरवठा. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो, ग्राहकांविषयी विपणनाचं महत्त्व या ठिकाणी आपण संपवलेलं आहे. तर विपणनाच्या महत्त्वामध्ये आपण 3 घटक बघितले. समाजासंबंधी विपणनाचं महत्त्व, व्यवसाय संस्थेसंबंधी विपणनाचं महत्त्व आणि ग्राहकासंबंधी विपणनाचं महत्त्व. या ठिकाणी आपलं विपणनाचं महत्त्व हा मुद्दा येथे संपलेला आहे.